लाडक्या बहिणीचा मुद्दा घेऊन राज्यामध्ये सत्तेत आलेलं भाजप हे महानगरपालिकेमध्ये सुद्धा दमदार कामगिरी करतं। मुंबई पाठोपाठ अनेक महानगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आली, त्यामध्ये पुण्यातही भाजपची सत्ता आली आणि त्यातही महिलांची संख्या ही लक्षणीय आहे। मात्र पुण्यामध्ये महिला नगरसेविकाच एकमेकांमध्ये भांडण करताना आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे विकासाचा मुद्दा राहिला बाजूला आणि महिला नगरसेवकांच्या भांडणाची चर्चा जास्त रंगते। आपल्याला माहिती आहे बाणेरमध्ये देखील राजश्री काळे ह्या माजी भाजपच्या नगरसेविका आणि रोहिणी चिमटे यांच्यामध्ये टक्केवारीवरून वाद रंगला होता आणि महानगरपालिकेच्या परिसरामध्येच त्यांची तूतूमैमय झाली। आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित झाल्यानंतर किंवा सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर त्याची मोठी चर्चा शहरभर आणि राज्यभर झाली होती। तो वाद निवळतो नाही, तोच दुसरा दोन नगरसेविकांमधील वाद समोर येतोय। वाद आहे अर्चना पाटील त्यांचे पती तुषार पाटील हे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला मृणाल कांबळे आणि त्यांचे वडील पांडुरंग उर्फ बापू कांबळे। बापू कांबळे यांनी अर्चना पाटील आणि तुषार पाटील या दोघांच्या विरोधात खडक पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे आणि हा गुन्हा ॲट्रॉसिटीचा आहे। म्हणजेच जातीवाचक आपल्यावर टिप्पणी केली जाते, विशिष्ट एका समाजाला लक्ष्य केलं जातंय असं त्यांचं या तक्रारीत म्हणणं आहे। नेमकं अर्चना पाटील आणि मृणाल कांबळे यांच्यामध्ये काय बिनसलं याची चर्चा जे ते आपल्या आपल्या पद्धतीने करताय। मात्र अर्चना पाटील यांचं म्हणणं असं आहे की माझे व्हिडिओ मॉर्फ करून सोशल मीडियावर प्रसारित केले जात आहेत आणि याची रीतसर तक्रार त्यांनी पुणे पोलीस कमिशनर यांना भेटून केलेली आहे। शिवाय देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर देखील त्यांनी ही गोष्ट घातलेली आहे। दुसऱ्या बाजूला मृणाल कांबळे आणि त्यांचे वडील पांडुरंग कांबळे उर्फ बापू कांबळे यांचं मत असं आहे की आतापर्यंत आम्ही सोबतच निवडणुका लढवल्या, मात्र वारंवार अनुसूचित जातीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते, बॅनरच्या मार्फत डिवचलं जातंय, कधी बॅनरवरून फोटो हटवला जातोय, असे आरोप कांबळे कुटुंबाकडून करण्यात आलेले आहेत। म्हणजेच भारतीय जनता पार्टीमध्ये जसं वरिष्ठांमध्ये वाद आहेत तसेच खालच्या नगरसेवकांमध्ये देखील वाद आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपल्याला माहिती आहे महापौर मंजुषा नागपुरे ह्या एका निर्णयाला स्थगिती देतात, तर तो निर्णय हा सुरूच राहील आणि सुरूच आहे याबद्दल मला काही माहित नाही असं स्थायीचे अध्यक्ष स्थायीचे चेअरमन श्रीनाथ भीमाले म्हणतात। तर हा वाद तसाच प्रकारे नगरसेवकांमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळतोय। नेमकं भारतीय जनता पार्टीचे तीन मंत्री असलेल्या पुण्यामध्ये भाजपच्या नगरसेवकांवर आणि स्थानिक कार्यकर्त्यांवर भाजपच्या नेत्यांचा धाक उरला नाही का अशी चर्चा एक रंगताना दिसते। विकास राहिला बाजूला आणि भाजपच्या नेत्यांचेच भांडणं आम्ही पाहिजे का असा सामान्य माणसांचा सवाल सुद्धा समोर येतोय। आपल्याला काय वाटतं? पुण्यामध्ये विकासाचा मुद्दा घेऊन भाजप निवडणुका लढलं, मात्र खरंच वाद हे विकासाच्या मुद्द्यावर होत आहेत की दुसरं काही आहे? आपलं मत नक्की सांगा। पाहत राहा लेट्स अप मराठी।